दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं तसं जीवन नसतं. म्हणजे आपल्याला जसं जीवन पाहिजे तसं बऱ्याच वेळेस ते जीवन तसं नसतं. आपल्याला असं वाटतं की आपले जीवन जे आहे हे नेहमी शांत असावं, संकटं नसावी त्याच्यामध्ये, सर्व काही व्यवस्थित चालावे. पण तसं होत नाही. जीवनामध्ये संकटे येतात, आजारपण येतात, प्रियजनांचा आपल्या मृत्यू होतो आणि जीवन वाटतं तेवढं सोपं नसतं आणि ते आपल्याला तसं सोपंसुद्धा वाटत नाही. ज्यावेळेस देवाने जग हे निर्माण केलं त्यावेळेस त्याला कदाचित असं वाटलं असेल का की हे जग ह्या काळामध्ये किती भयानक झालेलं आहे, असं होईल का? की आज जगामध्ये बघू आपणाला की आज सगळीकडे दहशतवाद आहे, सगळीकडे युद्ध चालू आहे, सगळीकडे बॉम्बस्फोट होत आहे, लोक मरत आहेत. बॉम्बस्फोटामुळे आपण बघतो कधी कधी लहान मुलं अगदी त्यांचा मृत्यू होत आहे आणि उपासमार चालू आहे, लोकांना खायला नाही आहे, सगळीकडे दुष्काळ पडला आहे, भ्रष्टाचार चालू आहे, श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत, गरीब अजून गरीब होत आहेत आणि हताश करणारं वातावरण आहे. ज्यावेळेस कधी कधी आम्ही ह्याचा विचार करतो, आम्ही सगळं बघतो, आता हल्ली तर सगळं यूट्यूबवर आपल्याला बघायला मिळतं आणि हे एक प्रकारचं हताश करणारं वातावरण आहे, आपल्याला निराश करतं. परंतु लक्षात ठेवा की देवावर लक्ष केंद्रित करा, देवावर लक्ष केंद्रित करा, देवाकडे बघा. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला एक नवीन जीवन प्राप्त होतं, आम्हाला एक नवीन दिशा प्राप्त होते. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी तारणाची आशा दिली, पापाची क्षमा आमच्यासाठी केली आणि तो जीवनाचा प्रकाश घेऊन आला. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, वचन असं सांगतं, त्यांना सर्वांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आपण सर्वजण देवाची मुले आहोत. निराश होता कामा नये. देव कार्य करीत आहे, निराश होऊ नका. कधीतरी होणार आहे, सर्व काही होणार आहे. आम्हाला त्याचा प्रकाश मिळालेला आहे आणि हा प्रकाश, ही आशा जी आहे हे आम्ही इतरांना द्यायला पाहिजे. बघा, एक ॲडव्हर्टाईजमध्ये एक वाक्य येतं की एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन जरूर होगा. ही आशा आम्हाला ठेवायची आहे. आम्हाला जो प्रकाश मिळालेला आहे, जी आशा मिळालेली आहे, आम्ही दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. दुसऱ्यांना सांगा ती त्यांनी दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. वन ॲट अ टाईम, एकाकडून एकाला. निश्चित विश्वास ठेवा की सर्व काही चांगलं होणार आहे, जग बदलेल. ख्रिस्ताचं प्रेम इतरांना देण्यासाठी मनाची तयारी करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 5वं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 1 and verse 5. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो, तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.